बोल निशी। काय यार युवी, त्या कौशिकीमुळे ना तुझ्याशी नीट बोलताच नाही आलो। हाँ ऍक्च्युली मलाही तुझ्याशी बोलायचं होतं खूप। भेटूया मग युवी, आज विसर्जनानंतर भेटूया। काय आमचं बोलणं चोरून ऐकतेस? नाही नाही, आरतीची तयारी झाली आहे, तुला आरतीला बोलवायला आले होते। रिअली? माहितीये मला, जा तू जा जा। गॉड। हॅलो निशी, आता कोण होतं तुझ्या सोबत? तीच मला न आवडणारी माझी सावत्र बहीण। हॅलो, तुझी बहीण? या हॅलो। मुली म्हणजे काय भाजी वाटली का काय बाजारातली निवडून घ्यायला? इथून पुढे जर कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघशील ना तर पोलिसात कंप्लेंट करीन तुझी। काय? व्हॉट हॅपन? हाँ हाँ हाँ, काय नाही अगं, तिचा तुझ्या बहिणीचा आवाज मला थोडासा ओळखीचा वाटला म्हणून। ओळखीचा? इम्पॉसिबल। अरे तू तिला अजून भेटलाच नाहीयेस तर शक्यच नाहीये, ओके? आणि तसंही तिचं जग म्हणजे ना हे घर आणि अनाथाश्रम, आणि घाबरट आहे रे ती बाहेर जायलाही मागत नाही। बाहेर जायचं म्हटलं ना की तिला लोड येतो, तर पॉसिबलच नाही, ओके? ठीक आहे। आणि आम्ही तिचा एवढा विचार करत नाही तर तू का तिचा विचार करतोयस? तू ना, तू फक्त माझा विचार कर, आणि माझ्या फोनची वाट बघ विसर्जनापर्यंत। ओके बेबी? येस येस, बाय बाय बाय। बॉस, प्रॉब्लेम अजून संपला नाहीये। आता चारुदत्त सरांना धमकीचा मेसेज आला होता। न्यायाधीश चारुदत्त देसाई, काल रात्री वाचलास, पण आज तुझ्या गणपतीच्या विसर्जनाआधी तुझं विसर्जन होणार। तारिणी, ए तारिणी, तारिणी, काय लक्ष कुठे तुझं? हा ते विसर्जन। हा तेच म्हणते मी, विसर्जनाची वेळ झाली, सगळी हार फुलं एकत्र गोळा कर, नाहीतर ती मालते बघ। काय अजून गप्पाच चाललेत? काम कधी करणार? फुलं बिलं सगळं राहिलंय, हा विसर्जनाला उशीर होईल तारिणी, सांगून ठेवतेय। काय ग, कुठे चाललीयस? लक्ष कुठे आहे तुझं? काम राहिलेत, कर ना जाऊन। हो करते। किती वेळा सांगायचं ना या पोरींना?